नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज आणि वल्लरी दुसऱ्या डॉक्टरांकडे आलेले असतात आणि त्यांना मनोजचे सगळे रिपोर्ट्स त्यांनी दाखवलेले असतात. तेव्हा डॉक्टर सगळे रिपोर्ट्स नीट काळजीपूर्वक बघतात आणि मनोज आणि वल्लरीला सांगतात की ॲक्च्युली मला तरी हे रिपोर्ट गडबड वाटत आहेत, म्हणजे कुणीतरी अनप्रोफेशनल माणसाने हे रिपोर्ट तयार केलेत. हे ऐकून मनोज आणि वल्लरी खूप शॉक होतात. आता वल्लरी डॉक्टरांना विचारते की पण डॉक्टर हे शक्य आहे का? यावर डॉक्टर म्हणतात की मॅडम, व्हायला तर काही होऊ शकतं, आपण आपल्या मनातील शंका दूर करून घेऊया. आणि ते म्हणतात की काही टेस्ट मी लिहून देतो, त्या टेस्ट करून घ्या आणि सगळे रिपोर्ट्स आले की आपण पुढे काय करायचं ते बघूया. तर वल्लरीला आता आठवतं की मेडिकलवाले दादासुद्धा तिला म्हणाले होते की अहो साध्या विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत या, आणि तिने बाकीचे सगळे औषधंसुद्धा कसले आहेत हे विचारल्यावर मेडिकलवाल्या दादांनी सांगितलेलं असतं की काही विटॅमिन्सच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. हे आठवून वल्लरी आता डॉक्टरांना विचारते की डॉक्टर अजून एक, आणि ती तिच्या बॅगेत असणाऱ्या गोळ्या डॉक्टरांना दाखवत म्हणते की ह्या काही मेडिसिन्स आहेत, आधीच्या डॉक्टरांनी यांना घ्यायला सांगितल्या होत्या, तुम्ही एकदा चेक कराल का? आणि म्हणते की आणि मी जेव्हा मेडिकलमध्ये ह्या टॅबलेट्स घ्यायला गेले होते, मेडिकलवाल्या दादांनी मला हे सांगितलं होतं की ह्या काही मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट्स आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स आहेत. हा नक्की काय प्रकार आहे डॉक्टर? तेव्हा डॉक्टर आता त्या सगळ्या गोळ्या बघतात आणि सांगतात की या सगळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्याच गोळ्या आहेत आणि कोणत्याही स्पेसिफिक आजारावरची ही औषधं नाही आहेत. तेव्हा मनोजला आठवतं की डॉक्टर, आता आधीचे डॉक्टर त्याला विचारतात की मी दिलेले औषधं तुम्ही रेग्युलर घेताय ना? यावर मनोज त्यांना म्हणालेला असतो की हो डॉक्टर, रेग्युलर घेतोय, पण का असं होतं आहे माहिती नाही आहे. तेव्हा ते डॉक्टर म्हणाले होते की जर मी दिलेले औषध घेऊनही बरं वाटत नसेल तर तुम्हाला घरी सत्य सांगावंच लागेल, आणि सत्य हेच आहे की तुम्ही आता काहीच दिवसांचे सोबते आहात. आता मनोज विचारात पडलेला असतो. तेव्हाच डॉक्टर वल्लरीला म्हणतात की पण या गोळ्या कधीही कुणीही घेऊ शकतं, अगदी तुम्हीही, आणि इतक्या विटॅमिन्सच्या गोळ्या घेऊन देखील यांचा त्रास काही थांबत नाही, हे कसं शक्य आहे? आणखी एखादी गोळी सुरू होती का यांच्या औषधात? तेव्हा मनोज म्हणतो की नाही डॉक्टर, एवढ्याच गोळ्या आहेत. पण तुम्ही असं का विचारलं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की कसं असतं, एखादी रेग्युलर गोळी मिस झाली किंवा ती सूट नाही झाली तर असा त्रास होऊ शकतो, पण मला नाही वाटत की या गोळ्यांचा आणि तुम्हाला होत असणाऱ्या त्रासाचा काही संबंध असेल. नीट आठवून पहा की अजून एखादी गोळी सुरू होती का यांच्या औषधात? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही डॉक्टर, या एवढ्याच गोळ्या त्यांना सजेस्ट केल्या होत्या डॉक्टरांनी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की कदाचित एखादी गोळी राहिली असेल, प्लीज घरी गेल्यावर एकदा नीट तपासून पहा. तर डॉक्टरांचं हे सगळं ऐकून वल्लरी आणि मनोज दोघांनाही काहीच कळत नसतं की नक्की काय चाललं आहे, आणि दोघेही खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि विचारात पडतात की नक्की हा काय प्रकार आहे. तर दुसरीकडे अण्णा केदार झोपेतून जागा होतो आणि प्रेरणाला आवाज द्यायला लागतो. तर प्रेरणा थोडीशी लांब भिंतीला डोकं टेकून तिथेच बसलेली असते. तेव्हा अण्णा केदारचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो म्हणायला लागतो की प्रेरणा, अगं तिकडे का बसली सकाळ सकाळी? लुपाछुपी खेळायचं मन झालं का तुझं? असं म्हणून तो गुडघ्यावरती बसून रांगत रांगत प्रेरणाजवळ यायला लागतो आणि प्रेरणाजवळ येऊन तिला जोरात म्हणतो की धप्पा. तेव्हा प्रेरणा खूप घाबरते. यावर अण्णा केदार तिला म्हणतो की अशी का बसलीस गं तू? एकतर रात्री तू जो काही प्रकार केलास त्याच्यामुळे घाबरलोय मी, एकतर डोळ्याला डोळा नाही लागला रात्रभर माझ्या, आणि सकाळी उठल्यावर आणि म्हणतो की मी काय म्हणतोय, माझ्यासाठी एक कप चहा कर ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही करणार मी. तेव्हा यावर अण्णा केदार म्हणतो की अगं असं काय करतेस प्रेरणा, काय चाललंय रोज आपलं तेच तेच, मी तुला काहीतरी काम सांगणार आणि तू नाही नाही म्हणायचं, आणि मग मी तुला व्हिडिओ अजितला पाठवायची धमकी द्यायची, आणि मग तू मुकाट्याने माझं सगळं काम ऐकायचं. आता हे ऐकून प्रेरणा खूप रडायला लागते आणि रडतच उठून चहा करायला जाते. तितक्या तिकडे अण्णा केदारला पुष्पाचा फोन येतो. तेव्हा अण्णा केदार पुष्पाचा फोन उचलतो. तेव्हा पुष्पा चिडूनच म्हणते की काय चाललं हो तुमचं? एकतर तुम्ही फोन उचलत नाही, आणि फोन केल्यावर मी इतकी महत्त्वाची माहिती दिल्यावर फोन कट कसा काय करता हो तुम्ही? यावर अण्णा केदार म्हणतो की अगं मगाशी कुठे, मगाशी तर मी झोपलेलो. असं म्हणतच तो शांत होतो आणि खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे पुष्पा म्हणते की काय हो, मगाशी फोन उचलला तुम्ही, ऐकलं ना सगळं, आणि मग फोन कट का केला? आणि म्हणते की मी तुम्हाला काय सांगितलं की वल्लरी आणि मनोज भाऊजी दोघेजण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलेत, आता काय करायचं आपण? यावर अण्णा केदार घाबरत म्हणतो की पुष्पे, मी नंतर करतो तुला फोन. असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि रागातच प्रेरणाजवळ किचनमध्ये जातो. तर इकडे प्रेरणा अण्णा केदारसाठी चहा बनवत असते. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की काय गं प्रेरणा, मी झोपलो होतो तेव्हा कोणाचा फोन आला होता? हे ऐकून प्रेरणा खूप घाबरून जाते आणि म्हणते की नाही, मला नाही माहिती. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला म्हणतो की खरंच नाही माहिती आहे का गं तुला? आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की कुठल्या हाताने फोन उचलला होतास तू? तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणायला लागते की मी नाही उचललाय फोन. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाचा हात जोरात पिरगळतो आणि म्हणतो की नाही उचललास का तू फोन? काय गं, खोटं बोलतेस का माझ्याशी? खोटं बोलतेस? मला न विचारता माझ्या फोनला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली गं?
तेव्हा प्रेरणा रडत म्हणायला लागते की मी नाही लावला हात, खरंच सांगते अण्णा, हात सोड. असं म्हणून ती अण्णा केदारला गयावया करायला लागते की हात सोड. तेव्हा अण्णा केदार प्रेरणावरती जोरात ओरडत म्हणतो की खोटं बोलू नकोस, बायको काय म्हटलं तुला, तर बायकोसारखी खोटं बोलायला लागलीस की तू माझ्यासोबत, माझ्याशी खोटं बोलतेस का, लायकीत राहायचा. तेव्हा प्रेरणा रागात अण्णा केदारला म्हणते की ए अण्णा, तुला काय वाटतं रे, मी गप्प बसेल, तू नीच आहेस हे माहिती होतंच मला, पण तुझ्या नीचपणात ती पुष्पासुद्धा सामील आहे हे आज कळलं मला. कसं आहे ना, मला डांबून ठेवलंस, माझे हाल केलेस, माझ्यावर अत्याचार केलेस, म्हणजे मी गप्प बसेल असं जर का वाटत असेल ना, तर तू चुकतोयस अण्णा. कधी ना कधीतरी हे सगळं सत्य जगासमोर येणारच आहे आणि ते जगासमोर आलं नाही ना तर हाल होऊन मरशील तू, लक्षात ठेव. यावर अण्णा केदार अजूनच जास्त चिडतो आणि प्रेरणाचा हात पिरगळायला लागतो आणि म्हणतो की जास्त बोलतेस का तू, माझे हाल करतेस, माझे हाल करायची गोष्ट तर दूरच राहिली. लोकांना कळलं ना की नवरा नसताना तू कुणासोबत या घरात होतीस तर बदनामी तुझी होणार, आणि राहायला हाल होऊन मरायचा प्रश्न तर तुझ्या अजितला हाल करून मारायला माझ्या एका इशाऱ्यावर लोक टपून बसलेत. तेव्हा हे ऐकून प्रेरणा खूप घाबरते आणि रडायला लागते. यावर अण्णा केदार म्हणतो की जास्त उडायचं नाही, सांगितलेलं नीट ऐकायचं. तर दुसरीकडे वल्लरी आणि मनोज आता घरी आलेले असतात आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दुसरी एखादी गोळी आहे का हे सगळीकडे शोधत असतात. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं दुसरी कुठलीच गोळी नाही आहे गं वल्लू. यावर वल्लरी म्हणते की अहो नीट आठवा ना, बघा, आणि ती अजून सगळीकडे ती गोळी शोधायला लागते. तेव्हा मनोज तिला म्हणतो की वल्लू अगं काय झालंय, उगाच का शोधाशोध करतेस, नको अगं, दुसरी कुठलीच गोळी नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो असं कसं, डॉक्टर म्हणालेत ना की तुम्ही कुठली तरी दुसरी गोळी घेताय ज्याचा तुम्हाला त्रास होते. तर इकडे किचनमध्ये पुष्पा मनोजच्या चहामध्ये तिच्याकडे असणाऱ्या पुडीतलं कसले तरी पावडर मिक्स करायला लागते. तेव्हाच आता वल्लरी बाहेर येऊन त्या गोळ्या शोधायला लागते आणि तिचं लक्ष अचानक पुष्पाकडे जातं. तर पुष्पा इकडे मनोजच्या चहामध्ये तिच्याजवळ असणाऱ्या त्या पुडीतील पावडर मिक्स करतच असते आणि हसत असते. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन पुष्पाला आवाज देते की वहिनी. आता वल्लरीचा आवाज ऐकून पुष्पा खूप घाबरून जाते आणि पटकन वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी पुष्पाजवळ येते तेव्हा पुष्पा वल्लरीला विचारते की काय हवं आहे का गं तुला. तेव्हा वल्लरी पुष्पाला त्या पावडरीबद्दल काही न विचारता तिला विचारते की ते माझी फाईल सापडत नाही, कुठे आहे. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं तुझी फाईल आता इकडे कुठे शोधतेस, तू आतच असेल. आता वल्लरी पुष्पाकडे खूप संशयाने बघत असते आणि म्हणते की हो कदाचित आतच असेल, आणि ती लगेचच आतमध्ये निघून जाते. तर इकडे पुष्पा खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला असं वाटतं की तिला मनोजच्या चहामध्ये औषध टाकताना वल्लरीने बघितलेलं नाही आहे आणि ती खुश होऊन हसायला लागते. तर इकडे वल्लरी आता आतमध्ये येते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं वल्लू काय झालं आहे, किती काळजी करतेस तू, खरंच दुसरं कुठलंच औषध नव्हतं. तेव्हा वल्लरी यावर काहीच उत्तर न देता तिथेच बसते आणि विचार करायला लागते. तितक्यात आता तिथे पुष्पा मनोजसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की भाऊजी हा घ्या चहा. तेव्हा मनोज पुष्पाला म्हणतो की वहिनी मला आता नको आहे चहा. तेव्हा पुष्पा म्हणते की अहो छान वेलदोडे घालून केला आहे. तेव्हा वल्लरी पुष्पाकडे आश्चर्याने बघत असते. आता पुष्पा मनोजला इकडे म्हणते की अहो तुम्ही बाहेरून आलाय ना दमून, म्हणून केलाय, घ्या तुम्ही. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू तू घे ना चहा. तेव्हा पुष्पा लगेच घाबरून म्हणते की नाही तिच्यासाठी नाही आहे. तेव्हा मनोज आणि वल्लरी खूप शॉक होतात आणि ते पुष्पाकडे दोघेही बघायला लागतात. तर लगेच पुष्पा सावरत म्हणते की म्हणजे वल्लरी यावेळेला कॉफी घेते ना म्हणून म्हटलं. असं म्हणून ती मनोजला चहा घेण्यासाठी आग्रह करायला लागते. तेव्हा मनोज बरं ठीक आहे असं म्हणून पुष्पाच्या हातातून तो चहाचा कप घेतो. यानंतर आता पुष्पा वल्लरीला कॉफी आणण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा मनोज तो चहा प्यायला लागतो. तेव्हाच वल्लरी मनोजला थांबवते आणि म्हणते की थांबा. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी आता मनोजजवळ येते आणि म्हणते की तुम्हाला आता चहा नाही प्यायचा आहे ना. यावर मनोज म्हणतो की अगं पण वहिनीने आता इतका आग्रह केला आहे तर. तेव्हा वल्लरी म्हणते की हरकत नाही, तुम्ही आता फ्रेश होऊन घ्या, मग मी तुम्हाला चहा बनवून देते, आता द्या इकडे तो. तेव्हा मनोज लगेच वल्लरीकडे तो चहाचा कप देतो आणि लगेचच तिथून बाहेर निघून जातो. तेव्हा वल्लरी पटकन दरवाजा लावून घेते आणि त्या चहाकडे बघायला लागते. तेव्हा तिला आठवतं की सर्वजण जेव्हा जेवायला बसतात, नाश्त्याला बसतात, तेव्हा पुष्पा मनोजसाठी मात्र वेगळा नाश्ता तयार करते. हे सगळं आठवून वल्लरी जरा टेन्शनमध्ये येते आणि ती त्या चहाच्या कपाकडे बघत म्हणते की घरातल्याच माणसांवरती संशय घेणं हे काही बरोबर नाही आहे, पण शहानिशा तर करायलाच हवी. असं म्हणून ती पुष्पाने केलेला तो चहा पिते.
तर दुसरीकडे प्रेरणा अण्णा केदारसाठी चहा घेऊन आलेली असते. तितक्यातच आता डोरबेल वाजते. तेव्हा प्रेरणा पटकन दरवाजाकडे बघायला लागते आणि पळत जाऊन त्या दरवाजापाशी जाऊन ओरडायला लागते की कोणी आहे का, प्लीज दरवाजा उघडा ना, मला एका माणसाने आतमध्ये अडकवून ठेवले. तर बाहेर इकडे रघु आलेला असतो आणि तो म्हणतो की मॅडम मी आहे रघु. तेव्हा रघुचा आवाज ऐकून प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते की रघु देवासारखा धावून आलास रे, प्लीज काही कर आणि दार उघड बाहेरून. तेव्हा इकडे रघु हसायला लागतो आणि म्हणतो की मॅडम दरवाजा तर लॉक आहे आणि दरवाजाची चावीसुद्धा आता रघुच्याच हातामध्ये असते. आणि तो तरीही नाटक करत असतो आणि प्रेरणाला म्हणतो की तुम्ही आतमध्ये काय करताय मॅडम. तेव्हा प्रेरणा म्हणते की अरे प्रश्नांची उत्तरं नंतर देईन मी, पण तू ते कुलूप उघड आधी, काही कर पण ते दार उघड रघु प्लीज, एका माणसाने मला कोंडून ठेवलं रे रघु, ऐक माझं प्लीज. तेव्हा रघु म्हणतो की तुम्ही घाबरू नका मॅडम, मी उघडतो हा दरवाजा. हे ऐकून प्रेरणा खूप खुश होते आणि स्वामींचे आभार मानायला लागते. आता रघु नाटक करत म्हणतो की मॅडम दरवाजा आतून लॉक आहे, बहुतेक उघडतच नाही आहे. तेव्हा प्रेरणा आता अण्णा केदारकडे बघायला लागते तर अण्णा केदार हसत असतो. तेव्हा प्रेरणा खूप घाबरून अण्णा केदारकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की रघु आतमध्ये आलेला असतो आणि प्रेरणा त्याला म्हणत असते की अरे असं काय करतोयस, तो माणूस आपल्याला सोडणार नाही. तेव्हा रघु म्हणतो की अहो मॅडम तुम्हाला कळत नाही आहे. तेव्हा प्रेरणा काकुळतीने रघुला म्हणत असते की अरे बाळा असं काय करतो, या माणसाने मला डांबून ठेवलं रे, तू पण चल ना आपण बाहेर जाऊया, आपल्याला नाहीतर जाऊ देणार नाही, चल लवकर. तेव्हा रघु जोरात प्रेरणाला ढकलतो आणि म्हणतो की ए थांब. तेव्हा प्रेरणा खूप शॉक होऊन रघुकडे बघायला लागते आणि म्हणते की अरे आपल्याला परत जाऊ देणार नाही, तू माझा भाऊ आहेस ना रे, मग ऐक ना तुझी ताई काय सांगते, तुझी मॅडम काय सांगते ते, चल ना जाऊया रे आपण बाहेर. तेव्हा रघु प्रेरणाला म्हणतो की कोण भाऊ, मी कुणाचा भाऊ बिऊ नाही आहे. आणि तो अण्णा केदारकडे हात करत म्हणतो की माझे मालक आहेत ते. आता हे ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.